मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे आपल्याला काठपदर साडीवरती आपण इथे बाही डिझाईन बघणार आहोत. इथे आपल्याला समोरच्या बाजूला जोडण्यासाठी काठाची पट्टीसुद्धा वापरायची आहे. तुम्हीसुद्धा परफेक्ट तुमच्या मापाचं बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. ही अस्तरची बाही असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये बाही उंची अधिक 1 इंच घेतो. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवली तरीसुद्धा चालेल. आता इथे माझी उंची 7.5 इंच तयार होणार आहे. 1 इंच वाढवून इथे मी 8.5 वरती मार्किंग करून घेऊन बाहीचं परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार इथे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. घडी 9.5 आहे. तुमच्या मापाचं परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. दंडगेर 6.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं परफेक्ट असं अस्तरच्या कापडावरती कटिंग करून घ्यायचं आहे. समोरच्या बाजूला जोडण्यासाठी काठाची पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. जेवढ्या लांबीचे आपल्या बाहीचा कपडा आहे म्हणजे अस्तरचा कपडा तेवढ्या लांबीची इथे थोडीशी जास्त काढताना म्हणजे काय होतं आपल्याला कमी पडायला नको जोडताना. बरोबर आपल्याला तेवढ्या मापाची काढून घ्यायची आहे आणि उंचीला इथे माझी 5 इंच आहे. आता हे आपल्याला शिलाईच्या सहित आपलं झालेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. ही आपली सुईची बाजू आणि ही आपली उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. आता अस्तर जोडताना उलट बाजूने जोडायचं आहे. आपली उलट बाजू त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला सर्वात आधी हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडा, कारण की आपण काय करतो बाही उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना पूर्ण कपडा आपला प्लेनमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा नेहमी. पूर्ण कपडा प्लेन करतच अस्तर जोडत जा, म्हणजे काय होतं आपल्या गुड्या पडत नाहीयेत. आता इथे बघू शकता जेवढं माझं शिल्लक आहे ना तेवढं इथे मी कट करून घेते. अस्तरच्या बाहेरच्या बाजूचा जेवढा आपला शिल्लक आहे ना कपडा तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या. आता बरोबर अशी मध्यावरती एक घडी करून घ्यायची आहे. कट मारून घ्या मध्यावरती, बरोबर बाही जोडताना म्हणजे आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. आता इथे थोडंसं मध्यावरती मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. थोडंसं कट मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं आपली डिझाईन एकसारखी लागली जाते त्यासाठी. एक अशी लाईन ओढून घ्या बरोबर मध्यावरती. आता इथे आपला हा काठ आहे, बघू शकता. अशी घडी करून घ्या बरोबर अशी मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपली डिझाईन ना एकसारखी लागली जाते त्यासाठी. आता इथे सुद्धा मी थोडंसं असं मार्किंग करून घेते. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे मी एकसारखी अशी घडी करून घेते आणि फिटिंगच्या बाजूने 2 इंच मार्किंग करून घ्या. फिटिंगच्या बाजूने 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. एक पुढच्या बाजूला सुद्धा 2 इंचचं असं मार्किंग करून घ्या. आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवण्यासाठी आकार देऊन घ्यायचा. वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी असा आकार देऊन घेतलेला आहे. नाहीतर ह्या बाजूने देता आला तरी तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकता. एकदम असं सोपं आहे. की असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी हे कट करून घ्यायचं आहे. एकसारखं पकडा नंतर कट करून घ्यायचं. व्यवस्थित आणि सावकाशमध्ये हे कट करून घ्या. हे पहा इथपर्यंत हे मी कट करून घेतलं, बघू शकता. अशा पद्धतीने ते आपला आकार तयार झालेला आहे. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बाही ठेवताना उलट ठेवून घ्या, उलट बाजूने, आणि हे सुद्धा उलट बाजूने ठेवून घ्यायचं हे अशा पद्धतीने. आणि बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्या. मध्यावरती मध्य आपला आला पाहिजे, म्हणजे कमी जास्त होत नाहीये ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता वाटलं तरी ते पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल, म्हणजे काय होतं कपडा सरकत नाहीये त्यासाठी. आता इथे आपल्याला शिलाईमध्ये देताना अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. अर्धा इंच इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका. इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे. पिन काढून घ्यायची. आता हे आपल्याला सुईच्या बाजूने करून घ्यायचे, त्यासाठी इथे सर्वात आधी दाबटीप टाकून घ्या. इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर अशी त्या समोरच्या पट्टीवरती आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. एकदम कडेकडेला सावकाशमध्ये दाबटीप टाकून झालेले आहे. आता हे आपल्याला सुईच्या बाजूने करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला करून घ्या. ही आपली सुईची बाजू लक्षात ठेवा. आता हे आपल्याला सुईच्या बाजूने अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. एकदम कडेकडेला,
बरोबर आपलं मार्किंगवरती मार्किंग आलं पाहिजे. बरोबर मध्यावरती सुद्धा आलेलं आहे. त्यासाठी जोडताना सावकाशमध्ये आणि व्यवस्थित बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. म्हणजे तुमची डिझाईनना सुद्धा एकसारखी लागली जाते त्यासाठी. व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे एक पिन लावून घ्या. बरोबर अशी मध्यावरती आली पाहिजे. आता इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. एकदम कडेकडेला ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला एकदम कडेकडेला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त आपला इथे कपडा प्लेनमध्ये आहे का ते सर्वात आधी बघायचं. गुड्या पडू देऊ नका. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता इथे बघू शकता जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा आहे ना, तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा बाजूंचा. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. शक्यतो मण्यांची लावली तरी सुद्धा चालेल, म्हणजे दिसायला खूप अशी सुंदर दिसते. आता ह्या बाजूने तुम्ही 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं फिटिंगच्या बाजूने, आणि ह्या सुद्धा बाजूने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं नेहमी, कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण फिटिंग करतो, मण्यांची लेस असेल किंवा खड्यांची लेस जर असेल ना, फिटिंगच्या बाजूला जास्त घेतलं ना तर सुया तुटतात बघा. ते लक्षात ठेवायचं. त्यासाठी थोडंसं मणी मी काढून घेते आणि पूर्ण पॅक करून घेते, म्हणजे फिटिंग करायला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी बाही जोडल्याच्या नंतर आणि पूर्ण इथे थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल आपले मणी निघणार नाहीत म्हणूनसाठी. दोन्ही सुद्धा बाजूने तीच पद्धत वापरायची, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपण मार्किंग केलं का त्याच्या पुढे ठेवून घ्या. थोडंसं पुढे ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं नेहमी. कुठपर्यंत पुरतंय ना ते सर्वात आधी बघून घ्यायचं. हे अशा पद्धतीने इथपर्यंत बघून घ्या आणि इथल्या सुद्धा बाजूचे मणी काढून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचे मी काढून घेतले. आता ही लेस आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिला ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण ही लेस जोडून घ्यायची आहे. फक्त फिटिंगच्या बाजूचे मणी काढून घ्यायला विसरू नका आणि तिथे पूर्ण पॅक करून घ्यायचं. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली पूर्ण लेसवरती. थोडंसं बंद करून घेते. आपली इथे पूर्ण लेस जोडून झालेली आहे. मी फक्त इथे फिटिंगच्या बाजूला पूर्ण प्लेन ठेवलं आणि ह्या सुद्धा बाजूला पूर्ण प्लेन ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, बटन जोडून घ्यायचे आहेत. आवडीनुसार ठेवले तरी सुद्धा चालतील. साडीच्या कलरचे वापरले तरी सुद्धा चालतात, म्हणजे दिसायला सुद्धा ते खूप असे व्यवस्थित दिसतील. आता हे बटन आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा बटन जोडून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्या. इथे खालच्या बाजूने सुद्धा पूर्ण बटन पॅक करून घ्यायचं आहे आणि दुसरं सुद्धा बटन ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. इथे मी दुसरं सुद्धा बटन त्याच पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरली तरी सुद्धा चालेल आणि बटन सुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरले तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही इथे साडीच्या कलरचे बटन वापरले तरी सुद्धा चालतील. खूप सुंदर अशी आणि पटकन होणारी आपली बाही डिझाईन बनवून झालेली आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.